वामोरी चारी पाईप फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याकडनं पाहणी. वामोरी पाथर्डी नगर भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या वामोरी चारीचा पाईप धामोरी खुर्द शिवारामध्ये फुटल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. युवा नेते अक्षय कर्डिले यांनी तातडीनं वामोरी चारीच्या अधिकाऱ्यांना फोन करून सदर गोष्टीची कल्पना दिली. त्यानंतर वामोरी चारी बंद करण्यात आली. वामोरी चारीच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी युवा नेते अक्षय कर्डिले स्वतः धामोरी इथं आले. सदर पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसीलदार, पाटबंधारे अधिकारी तसंच कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्यात. त्याबरोबरच पालकमंत्री विखे पाटील यांनाही त्यांनी संपर्क करून माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी सर्व शेतकऱ्यांची मागणी होती, रावरी तालुक्यातील, नगर तालुक्यातील आणि पाथर्डी तालुक्यातील, की वामोरी चारीचं पाणी आपण चालू करावा, याशी सर्वांची मोठ्या प्रमाणात मागणी आली. त्यानंतर मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी संवाद साधला आणि साहेबांनी लगेच आपल्या विनंतीला मान देऊन वामोरी चारी चालू करा असे आदेश दिले. आणि 4 तारखेला आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जाऊन तिथं बटन दाबून पाण्याची सुरुवात केली. 4-5 दिवस चांगल्या पद्धतीने चालू होतं. काल दुर्दैवाने दुपारी 12:30-1 वाजता आपल्या धामोरी या गावामध्ये अचानक लाईन फुटली आणि मोठ्या प्रमाणात पाणी इथं आलं. आणि आपण पाहिलं की इथं ज्या जमिनी आहेत शेतकऱ्यांच्या, इथं बऱ्याचशा लोकांनी कांदे, गहू लावलेले होते, मका लावलेली होती आणि पाण्याचा फ्लो मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बऱ्याचशा शेतीचं नुकसान झालं. बरेचसे जे काही पिकं नव्यानेच लावलेले होते ते वाहून गेले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं इथं पाहायला मिळतंय. आणि काल झाल्याबरोबरच लगेच मी काही काळानेच नामदार साहेबांशी परत चर्चा केली, संवाद साधला आणि नामदार साहेबांनी लगेचच आपल्या मुळाधारांचे जे अधिकारी आहेत यांना सांगितलं की आपण तात्काळ त्या ठिकाणी जावा आणि लगेच पंचनामे सरसकट जिथं जिथं नुकसान झालंय तिथं आपण सरसकट पंचनामे करा. आपण जेवढी जास्तीत जास्त सहकार्य करता येईल तेही करू आणि जेवढी शासनाकडून मदत मिळवून देता येईल हाही विश्वास त्यांनी मला दिलेला आहे. आता आम्ही आज आल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांशी बोललो, चर्चा केली. इरिगेशनचे देखील अधिकारी लोक आलेले आहेत. काल आता जेव्हा फुटलेलं आहे काल त्याच क्षणी अधिकारी लोक आम्ही कॉन्टॅक्ट करून लगेच अधिकारी या ठिकाणी आले, लाईन बंद केली. पण फ्लो जास्त असल्यामुळं जेवढं रोखता येईल आपल्याला नुकसान तेवढं आपण रोखलं, पण बऱ्यापैकी झालेलं इथं आज पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या आता समस्या आम्ही जाणून घेतल्यात. सगळ्या जिथं जिथं पाणी गेलं ज्यांच्या शेतीमध्ये तेही पाहिलं आणि चर्चा झालेली आहे. आता शेतकऱ्यांनी सर्वांनी शासनावरती विश्वास ठेवलाय आणि निश्चितपणे आता सगळ्यांचे प्रश्न देखील मी इथं आल्यावर ऐकून घेतलेत. ते आता नामदार साहेबांच्याही कानावर मी घालणार आहे. अशा समस्या काही लोकांच्या आहेत, पण मी या निमित्तानं एवढा विश्वास देतो सर्व शेतकऱ्यांना आणि ज्यांचं नुकसान झालं अशा सर्व लाभार्थ्यांना की आपल्याला येणाऱ्या काळामध्येच लवकरात लवकर आपल्याला शासनाच्या माध्यमातून जेवढं आपलं नुकसान झालंय तेवढी 100% पूर्णपणे आम्ही भरपाई करून देऊ. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24.